तर नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. माझं नाव कोमल आहे आणि मी कोमल्स वर्ल्ड म्हणून हे नवीन ब्लॉगिंग सुरू केलं आहे. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी माझं नेहमीचं एक काम असतं जे मी कधीच अवॉइड करत नाही कशासाठी पण, आणि ते आहे रोडीज बघणं. तर मी आता बघते, जसं तुम्ही बघू शकता माझं रोडीज बघणं सुरूच आहे. सर्वात जास्त माझी नेहा ही गँग खूप जास्त फेवरेट आहे आणि मला तर असं वाटतं की गुल्लूच जिंकेल. जर तुम्ही लोक पण रोडीज बघत असाल तर तुम्हाला पण कळेल की आय थिंक गुल्लूच जिंकणार. का मोस्टली सगळ्या इंस्टाग्रामवर आणि सगळ्या चॅनल्सवर गुल्लू जिंकणार हे सांगितलं आहे. तर मला पण सांगा खाली कमेंट करून की तुम्ही लोक गुल्लू किंवा रोडीज याचे फॅन्स आहात की नाही. कारण का मी तर रोज सॅटर्डे संडे कधीही मिस न करता रोडीज बघते. आय नो थोडं रियालिटी शो फेक असतात, बट ठीक आहे, नॉर्मल मनोरंजनासाठी मला बघायची गरज वाटते. तर तुम्ही पण नीट बघा, ठीक आहे. तर आज आपण जात आहोत फिनिक्सला. मी फिनिक्स मार्केट सिटीला, कारण मला थोडे कपड्याची शॉपिंग करायची होती. म्हणजे बघायचे तर होते कॅज्युअल वेअर्स जे मी घालू शकेन ऑफिससाठी वगैरे. तर विचार केला की थोडा पण जाऊन बघूया की काय घेऊ शकतो काय नाही घेऊ शकतो. एकदम शॉपिंगचा मूड नाही आहे, पण थोडी विंडो शॉपिंग करायला काय हरकत आहे. तर चला तर मग जाऊया फिनिक्सला. तर आता आपल्याला फिनिक्सला जायचं तर रेडी व्हायची गरज आहे. आणि मी आता जस्ट केस धुतले आहेत. ते कधी सुकतील असं काय वाटत नाही, पण नाही. फटफट रेडी होऊया. ठीक आहे. मी फर्स्टली सुरुवात करते नेहमी मॉइश्चरायझरने. मॉइश्चरायझर तर बाहेर अवॉइड न करता गेलं पाहिजे. मी बेसिकली पॉन्ड्स मॉइश्चरायझर यूज करते. तुम्ही कोणतं यूज करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण ऑप्शन्स मिळतील. काय काय मॉइश्चरायझर चांगले आहेत बाहेर. आणि आता सध्या तरी बाहेर पाऊस पडतो आहे. आय डोंट नो की सनस्क्रीनची एवढी गरज आहे की नाही, कारण का मी सनस्क्रीन एवढी नाही यूज करत, पण सनस्क्रीन आय नो इट्स व्हेरी नेसेसरी की आपण यूज केली पाहिजे. तुम्हाला माझा आउटफिट थोड्या वेळात दाखवते. हा माझा होल आउटफिट. तर हा आहे स्काय ब्लू कलरचा वन पीस जो मी घातला आहे. completely comfortable to wear in monsoon, and this is bag जी पण खूप कम्फर्टेबल आहे घालण्यासाठी. मी एवढा जास्त पण मेकअप नाही केला. मी फक्त ब्राऊन शेड लिपस्टिक लावली आणि माझे केस ओले असल्यामुळे मी ते सोडले आहे. मला फ्री करायची आवड आहे, बट दिस इज माय गो टू आउटफिट, सो लेट्स गो. आता आपण आले आहोत म्हणजे आता मी तर युनिक्लोच्या शोरूममध्ये आलो आहे. म्हणजे मला जीन्स बघायची होती की ते जीन्स आहे. मी दाखवतो ना जीन्स कोणत्या पॅटर्न बघते फॉर्मल्सच्या. काय की मला या पॅटर्नमध्ये जीन्स बघायची होती, बट याचं दिसतं की नाही. चांगली युजफुल जीन्स म्हणजे ही पण चांगली आहे आहे तर चांगली, बट मी इथे देते. हां, तर मी आईला घेऊन फिनिक्स मॉलमध्ये आलेली आहे. ती मला शॉपिंगसाठी हेल्प करणार आहे. आई तू सगळ्यांना हाय बोल. हाय, कशा आहेत सगळे? कसे आहात? बरे आहात ना? चला आपण करूया शॉपिंग थोडं. हे बघताय मित्रांनो, युनिक्लोमध्ये तर मला एवढी काय चांगली जीन्स अशी काय सापडली ना, तर मी विचार केला की मी वेस्ट साईडमध्येच बघू. तिथले 2-3 टॉप्स मला आवडले. बाकी आई पण शोधते की तिला काय पाहिजे. तर बघूया आता काय मिळतं काय नाही मिळत. सध्या तरी मी हा टॉप घेतला और एक्सपिरियन्स पण बघूया. आणि एक टॉप घ्यायचा विथ माझा आवाज येतो की नाही तुम्हाला माहीत नसेल, कारण ते खूप आवाज आहे. एक टॉप घ्यायचा तर मी विचार केला, माझा एक टॉपसाठी मला केवढी मोठी लाईन लावायची आहे मला दाखवते. हे बघा, एवढी मोठी लाईन मला लावावी लागणार आहे एका टॉपसाठी. तो टॉप मला घ्यायचा, आपल्याला लाईन लावावी लागणार. काही नाही करू शकत.
वाटलं यांचं लावायला. तर आमची आता झालेली आहे शॉपिंग करून आणि मी आणि आई काय खायला चाललं आपण टाकोबेला. चला आपण टाकोबेला खाऊ. आता आई थोडी गर्दी आहे फिनिक्समध्ये गर्दी आहे आणि आईला जुडोची लाईन पण लावायची होती बिलिंगची म्हणून आम्ही घरी जातो. तर मी आणि आई आता परत आलो फिनिक्सवरून. इतकी गर्दी इमॅजिन नव्हती गेली इतकी गर्दी असेल. बट संडे होता तर फिनिक्सला तेवढी संडेला गर्दी असतेच बट खूप जास्त गर्दी होती. तर आम्ही एवढं काही बघितलं नाही. तुम्ही लेजिट बघू शकता स्टेशनवर किती प्रमाणात काळोख आहे. एवढा पावसाचा काळोख होता आणि एवढी धक्कमधुक्की चालू होती स्टेशनच्या ब्रिजवर की माझा आवाजही नीट रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे मला हा ऑडिओ परत रेकॉर्ड करावा लागला. आणि त्या प्रमाणात चिखल होता आणि सगळीकडे काळोख म्हणजे प्रचंड काळोख होता. त्याच्यावर ट्रेनही वेगळ्या प्रकारे लेट होती आणि ते पण मंडे मॉर्निंगला एवढा ट्रेनचा त्रास असल्यामुळे एवढी चिडचिड वाढलेली. तर ट्रेन जरी लेट होती तरी पण ट्रेन रिकामी होती. डेफिनेटली रिकामी ट्रेनमध्ये जायला इतका मजा आली. मला खूप जास्त मजा आली. जेवढी सगळी चिडचिड होती माझी सगळी निघून गेली कारण का ट्रेन एकदम रिकामी होती. आय डोंट नो वाय. मे बी ही जास्त लेट असल्यामुळे ट्रेन रिकामी होती नाहीतर काय कारण असावं काय माहिती. लोक आपल्या कामालाच गेले नसतील. पण ट्रेन खूप मस्त रिकामी मिळाली मला. एकदम एवढी स्पेशियस जागा कधी उभं राहायला मिळाली नव्हती जेवढी त्या ट्रेनमध्ये मिळाली उभं राहायला. हा बघा मंडळी दादरसारख्या एरियामध्ये किती मोठा पाऊस आला आहे. सकाळचे 9 वाजता आणि मला सर्व पावसाने अक्षरशः भिजवून ठेवलं आहे. आणि पाऊस चालू व्हायचं नावच घेत नाही. मला माहिती आहे माझा नावाज तुम्हाला त्याच्याशी नाही येत पण पाऊस प्रचंड प्रमाणात जोर देतो. तर आत्ताच मी कामावरनं घरी आली म्हणजे ऑफिसवरून माझ्या मी घरी परत आलेले आहे. आणि आज दिवसभरात खूप पावसाने त्रास दिला ते पण मंडेच्या दिवशी. ट्रेनचे पण खूप जास्त प्रमाणात इश्यूज सुरू होते. ते ट्रॅफिक सगळं मॅनेज करून आता मी घरी परत आली आहे. आणि आत्ता मस्तपैकी बसले मी जेवायला. तुम्हाला दाखवते जेवायला आईने मला काय दिलं आहे. तर माझ्या आईने मला मस्तपैकी भात आणि मटकीची उसळ बरोबर जेवायला दिलं आहे. मस्त तिखट खूप छान वाटतं. म्हणजे माझं तर डाळीपेक्षा मी भाजीबरोबर भात खाते आणि तोच मला खूप जास्त प्रकार आवडतो. ते पण व्लॉग्स बघताना. तर तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला लोकांना तरी आवडतं का फक्त भाजी आणि भात. म्हणजे डाळ इव्हेंच्युअली सगळे लोक अवॉइड करतात बट तुम्हाला पण कधीच आवडतं का की भाजीबरोबरच भात किंवा आपण चिकनच्या रस्स्याबरोबर भात खातो. अशा वेगळ्या रस्सा भाज्या असतात त्याच्याबरोबर भात खायला मला तर खूप जास्त आवडतं. तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्हाला आवडलं की नाही ते. तर हा माझा एक प्रयत्न होता व्लॉग सुरू करायला. हा माझा फर्स्ट व्लॉग येईल आणि मी ट्राय करते की मी अजून असे वेगवेगळे व्लॉग करू आणि माझ्या आयुष्यामध्ये जे चाललं आहे घडामोडी थोड्या भरपूर आपल्या डेली रूटीन जे ॲक्टिव्हिटीज असतात. मी अशी काही स्पेशल काय करत आहे पण ज्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या मी तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करते. तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्कीच करा हा ब्लॉग बघून. तर मी तुमची खूप आभारी असेल जर तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं तर. कारण का मी पण एक प्रयत्न करते. तर ह्या प्रयत्नांना तुम्ही जर मला प्रतिसाद दिला तर मला खूप आनंद होईल. नक्कीच आनंद होईल. कारण का सुरुवात करणे का नवीन गोष्टीला ही खूप कठीण असते सगळ्यांसाठी. तर मी एक छोटी गोष्टीने सुरुवात करते तर तुम्ही नक्की मला साथ द्या हीच मी आशा करते. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू सो मच की तुम्ही लोकांनी माझा ब्लॉग बघितला आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. मी पण प्रयत्न करेन की नवीन आयडियाज नवीन चॅलेंजेस तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सो थँक्यू मंडळी. बाय. गुड नाईट अँड टेक केअर.